या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास तसंच तरुणांच्या प्रगतीसाठी S4A ग्रुपचे अध्यक्ष राजू माने यांनी सुरू केलेलं 99 तासाचं लाक्षणिक उपोषण गुरुवारी सायंकाळी मागे घेण्यात आलं. कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मागणीसाठी पुढील 2 महिन्यानंतर गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा गुरुवारी S4 ग्रुपचे अध्यक्ष राजू माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनातून दिलाय. कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झाल्यापासून MRTP कायदा 1966-42 नियमास अनुसरून आजपर्यंत कोल्हापूर शहरासह 42 गावांचा आराखड्याप्रमाणे विकास होत नाही. हा अनुभव लक्षात घेता कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणास MRTP कायदा 1966 प्रमाणे 21 कलम लागू नसल्यानं कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण असा बदल करून शहरासह जिल्ह्याचा विकास होण्याकरता क्षेत्रामध्ये बदल करावा अशी मागणी राजू माने यांनी केली आहे. पुढील आठवड्यामध्ये हा प्रश्न संपुष्टात येत नाही तोपर्यंत शासन आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या विरोधात निवडणूक घेऊ नये याला स्थगिती मिळण्यासाठी याचिका दाखल करणार आहे. हा प्रश्न सोडवण्याकरिता 30 दिवसांची शासनाची मुदत असते. निर्णय न झाल्यास 60 दिवसानंतर गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असा इशारा राजू माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.